सर्व मान्यवर असतील आदरणीय पुढे बापूसाहेब दाखले विनंती आहे की आपण सर्वांना अर्चनाताई आपणही योग्यची चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी काढून आपण मंचावरती उपस्थित राहायचं। एक साथ सलामी देगा। परेड सावधान, परेड विश्राम, परेड सावधान। एक साथ सलामी देगा, सलामी देगा, सलामी दो। जय भीम, जय भीम, जय भीम। दो अजिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचार वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्ज पमादखाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। श्रीशरणेन सदि पंचशीलं धम्मं साधुकं सुलिखितं कत्वापमादेन शिलं रक्षि सम्पति पूजयामि मुनीन्द्रस्स श्रीपाद सरोरुहे पूजे निबुद्धं कुसुमेन नीलं कायोतकायाति विनाशभावं घनसारपदितेन दीपेन कमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमो अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि। लंकाय जम्बुदीपे स्थितसपुरवरे नागलोके तदूपे सबे बुधा सबिम्बे सकलदश दिशे केशलुमा विधातु वन्दे सबिम्बे बुद्धा दशवरत बौद्धिचेत्यं नमः। सर्वांनी तीन वेळ बोलायचं आहे। साधू 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 बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती महात्मा फुले, गुरु लहुजी वस्ताद साळवे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाई, माता रमाई, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आज भीम महोत्सवाचं आयोजन होत असताना या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले शिवसेनेचे पुणे शहराचे प्रमुख श्री गजानन भाऊ थलगुडे, पतित पावन संघटनेचे पुणे शहराचे अध्यक्ष श्री श्रीकांतजी शिळमकर, पाटबंधारे विभागाचे निवृत्त अभियंता शेलार साहेब, आमचे मोठे बंधू, सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण, कोथरूड भागातील आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय श्यामभाऊ देशपांडे, महिलांच्या नेत्या, समाजाच्या नेत्या अर्चनाताई, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी नुकतीच खासदारकी आमदारकी लढवली ते योगेशजी राजापूरकर, शिवसेनेचे नेते
आमचे मित्र उमेशजी बेलके, या ठिकाणी उपस्थित असलेले नंदकुमार गोसावीजी, पतित पावन संघटनेचे श्रीकांतजी शिळकर, काँग्रेसचे नेते संदीप दादा मोकाटे, शिवसेनेचे नेते बुलंद आवाज जयदीपजी पडवळ, मागं बसलेले शेलारे साहेब, नागेशजी गायकवाड, या ठिकाणी ज्यांची पोस्ट रोज संपूर्ण पुणे शहरात खळबळ माजवतात ते विशालजी बेलके, राष्ट्रवादीचे नेते आनंदजी तांबे, आमचा पुतण्या पृथ्वीराज पंडित आणि संपूर्ण महाराष्ट्रात देशात ज्यांनी आपल्या अभिनयानं आणि वेगळे मतं मांडून मोठ्या संख्येने त्यांचा फॉलोवर आहे असे माझे बंधू आणि अभिनेते अभिजितजी पिचुकले साहेब, या ठिकाणी ज्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होतोय ते माझे समितीतील सर्व सहकारी बंधू आदरणीय छायाताई भोसले, दशरथरावजी खंकाळ, किशोर भाऊ दळवी, निवृत्ती वाघमोरे, सर्वोत्कृष्ट बुद्धविहार ज्यांचा चांगल्या कामाचा दखल घेऊन आपल्या समितीने त्यांची निवड केली ते सारनाथ बुद्धविहाराचे सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, भीमरत्न बुद्धविहार बालेवाडी या ठिकाणचे आलेले सर्व समाज बांधव, सम्यक बुद्धविहार श्रीकृष्णनगर यांचे आलेले सर्व मान्यवर, काही जणांची नावं चुकून राहिली असेल तर त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. उपस्थित सर्व समाज बांधव, माता आणि भगिनींनो, आज या ठिकाणी सर्वप्रथम मी यांना उपस्थित सर्व कोथरूड भीमरत्न समितीच्या वतीनं बाबासाहेबांना मी अभिवादन काम सुरू केलं आणि माझ्या मनात शंका होती की इथं किती कार्यकर्ते जमतील, किती समाज बांधव येतील, पण आज तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं मला निश्चित अभिमान आहे की बाबासाहेबांच्या विचारांना मानणारा, बाबासाहेबांच्या विचारांवर जगणारा समाज या कोथरूडमध्ये पण आहे आणि त्याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे. आज जर आपण सगळे देशाचं वातावरण बघितलं तर धर्मवाद वाढतोय, जातीयवाद वाढतोय, पण मला वाटतं या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या, गौतम बुद्धांच्या आणि संविधानाच्या विचारांची आपल्याला गरज आहे. कालच एका झालेल्या घटनेचा मी या ठिकाणी उल्लेख करेन की या ठिकाणी काश्मीरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि ह्या दुर्दैवी घटनेमध्ये आपल्या देशातले 8 समाज बांधव खरं तर दुर्दैवीरित्या त्यांचं निधन झालं. या ठिकाणी असं पेपरमध्ये वाचण्यात आलं, टी व्हीवर बातम्या आल्या की या ठिकाणी यांना धर्म विचारून किंवा नाव विचारून त्यांची हत्या करण्यात आली. खरं तर या ठिकाणचं वातावरण तर असं आहे की राजकीय परिस्थिती अशी आहे की आता त्या जे काही अतिरेकी आले त्यांना माहीत आहे ह्या लोकांना फक्त धर्माची गोळी दिली आणि धर्माच्या नावावर मारलं की हे भांडायला मोकळे. म्हणजे इतकी परिस्थिती भयान आहे की इथं भारतीय म्हणून लोक राहत नाहीत, तर इथं धर्मात भांडणं आहेत, जातीपातीत भांडणं आहेत असं त्यांना पूर्ण खात्री असल्यामुळं त्यांनी असं केलं की तुझा धर्म कुठला, तुझी जात कुठली, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या लोकांची हत्या केली. आणि गेल्या त्याच्यानंतरच्या ज्या काही घटना आहेत त्याच्या जर वाचल्या किंवा ऐकल्या तर आपल्याला निश्चित खात्री पडेल की त्यांचा जो काही मानस होता किंवा त्यांचं जे काही त्यांना जी वाटणारी शक्यता होती की ह्यांना फक्त धर्माचं नाव घेऊन मारा, हे भारतीय एकमेकाला भांडायला, एकमेकाला मारायला मोकळे होतील, फक्त एखादी घटना करायची आणि भांडणं लावून द्यायची, हे लोक भांडायला आरामशीर मोकळे होतात. इतकी परिस्थिती आपल्या देशामधली बेकार आहे. पण मला वाटतं ह्याच्यावर जर खरंच काही जर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला कुठल्या धर्मग्रंथापेक्षा किंवा धर्मापेक्षा आपण सगळ्यांनी संविधानावर जगलं पाहिजे. संविधान हा विचार हा आपल्या कुटुंबाचा, आपल्या देशाचा प्रमुख विचार मानून आपण राहिलं पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. गौतम बुद्ध समतेचा पुरस्कर्ता महात्मा ज्योतिराव फुले, माझ्या राज्याच्या सीमेवरचं घर जोपर्यंत सुखी नाही ते राज्य सुखी नाही असा सांगणारा मराठी मनाचा मानबिंदू राजा छत्रपती शिवराय
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई या सर्व साहित्याचा राजा अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद साळवे यांनाही विनम्र अभिवादन. परिवर्तनवादी चळवळीमध्ये ज्या महापुरुषांनी आपलं योगदान दिलं त्या सर्वांनाच माझा मानाचा कडक जय भीम. मी ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे सध्या सरकारमध्ये आहे. राज्याच्या महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचा सदस्य सचिव आहे. राज्य सरकारनं मला सचिवाचा दर्जा प्राप्त केलेला आहे. विजय भाऊ सांगत होते की आम्हाला लढावं लागतं वापरून, काय झालं याला. आणि मग या सगळ्या प्रश्नांचं गूढ आहे 1932ला झालेल्या येरवड्यातल्या पुणे करारामध्ये. राखीव मतदारसंघ आपले तिथे गेले. तुम्हाला आणि आम्हाला पायावर उभं राहावं लागणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेकडे बोट दाखवून एक फोटो आहे. काय म्हणाले बाबासाहेब, आपण घरी गेल्याच्या नंतर आपल्या भिंतीवर नेऊन ठेवा, आम्ही शासन करती जमात बनणार आहोत. बाबासाहेब विरोधाने म्हणालेले नव्हते. मी पिंपरी चिंचवडला नगरसेवक असताना स्टँडिंगवर होतो. सत्तेत राहिल्याच्या नंतर काय करता येतं ते बाबासाहेबांच्या त्या विधानाचा अर्थ आज मला कळतोय. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला 1 वोट 1 व्हॅल्यू, एक मत एक अधिकार दिलेला आहे. ॲडव्होकेट गोरक्षजी लोखंडे यांचा सन्मान कोथरूड भीम देत आहे. त्याचबरोबर पुढील समाजभूषण पुरस्कार ज्यांना या ठिकाणी वितरित केला जातोय असे विनंती आहे आपण मंचावरती यायचंय. आदरणीय छायाताई भोसले, छायाताई आपणासही विनंती आहे. दशरथजी खंकाळ आपणासही, जनार्दनजी साळवे झाले, रमेशजी पाटोळे आहेत, प्राध्यापक बाबासाहेबजी जाधव, घनश्यामजी वासनिक, जी खंकाळ, किशोरजी दळवी, प्रशांतजी रणपिसे. पुढील पुरस्कारार्थींना सन्मानित करायचंय. त्याचबरोबर छायाताई भोसलेंना, अभिजितदादा बिचुकले, आपण छायाताईंना देखील या ठिकाणी सन्मानित करायचंय. समोर इकडे समोर छायाताई भोसले समाजरत्न पुरस्कार ज्यांना आपल्या कोथरूड. पुढील समाजरत्न पुरस्कार सत्कार मूर्ती दशरथजी खंकाळ, दळवी. या आपले पदाधिकारी, महोत्सव स्फूर्तीचे पदाधिकारी डाव्या हाताला या सर्वांनी, या सर्वांनी. हा बापू, पुढचा सन्मान घ्या बापू. उमेश भाऊ आहेत भिलके, तुम्ही बरोबर थांबा. चला निवृत्ती भाऊचा घ्या. आदरणीय गौरवजी भेडसगावकर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं देखील या कोथरूड महोत्सव समितीच्या भीम महोत्सव समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. गौरव दादा, आपणासही विनंती आहे मंचावरती उपस्थित राहायचं. चला पुढील सन्मान सरनाथ बुद्ध विहार कोथरूड यांना सर्वोत्कृष्ट बुद्ध विहार गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यानंतर पुढील पुरस्कार भीमरत्न बुद्ध विहार बालेवाडी, हे खाली येतील, मग आपण वरती यायचे. यांना या बाजूने जाऊ द्या. पुरस्कार देऊन झाला, फोटो झाला की आपण सर्वांनी यानंतर पुढील सन्मान सम्यक बुद्ध विहार श्रीकृष्णनगर. थांबा जरा 2 मिनिटं. सम्यक वाले हे खाली झाले गेले की आपण वरती यायचे. चला धन्यवाद. या आपल्या भीमरत्न बुद्ध विहार या आपले सर्व बालेवाडीचे या सर्व आपले
संसदेच्या सदस्यांनी एक एक सन्मान या ठिकाणी करायचे. जितेंद्र दामोदर आणि राजेश कांबळे तुम्ही द्या. 2059 क्रमांकाची गाडी 2059 समोर बघा. आणि मान्यवरांनी जागेवरच थांबायचे. आता पटकन जागेवरती जाऊन करायचे. चला गौतम कदम, सूर्यकांत कांबळे, गजेंद्र अमोल जगताप, प्रसिद्ध दीपक सगर, विनोद बचुटे, कार्यकर्त्यांना विनंती आहे फोटोसाठी त्रास देऊ नका. पहा साची पाने शिवराय आणि भीमराव भारतीय संस्कृतीचे दोन महान सौंदर्य आहेत. पराक्रम हा छत्रपती शिवरायांच्या सौंदर्याचं प्रतीक आहे. प्रज्ञा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सौंदर्याचं प्रतीक आहे. छत्रपती शिवरायांची तलवार तेजस्विनी होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात देखणी होती. दोन्हीही धारदार होत्या, दोन्हीही धारदार होत्या. तलवार से कट पहिले मिटाला सारे पुढे मिटाला. छत्रपती शिवरायांच्या तळत्या तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं. छत्रपती शिवरायांच्या तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं आणि त्याच स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान निर्माण केलं. म्हणूनच शाहीर म्हणतात, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. दोन्ही